पुण्यातील मार्केट यार्ड या ठिकाणी असलेलं बीजी गोयल अँड कंपनी या दुकानावर काल एफडीएचे अधिकाऱ्यांनी धाड टाकत कारवाई केलेली आहे। बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणी संशयित आरोपी सिया गोयल हिच्या वडिलांचं हे दुकान आहे। बीजी गोयल अँड कंपनी होलसेल ऑफ ड्रायफ्रुट्स अँड स्पाइसेस अर्थात मसाल्याचं हे दुकान आहे। काल या ठिकाणी जवळपास 5 एफडीएचे अधिकारी दाखल झाले। 3 तास या ठिकाणी ते कारवाई करत होते। या ठिकाणी असले जे वेगवेगळे मसाले आहेत, हळद पावडर असेल, सोया चंक्स असतील, तीळ असतील, या सगळ्या गोष्टींवर या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे। जवळपास 8 लाख रुपयाचं 4000 किलो जे माल आहे ते या ठिकाणी सील करण्यात आलेले आहेत। यातील सॅम्पल्स जे आहेत, नमुने आहेत, ते लॅबमध्ये टेस्टिंगसाठी पाठवण्यात आलेले आहेत। एफडीएच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी संशय आहे की यामध्ये मिक्सिंग करण्यात आलेलं आहे, भेसळ करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर या दुकानामध्ये जे अटी नियम जे एफडीएच्या गाईडलाईन्सनुसार ठरवून दिलेले आहेत त्याचं देखील पालन या ठिकाणी करण्यात आलेलं नाही आणि त्याचबरोबर काही कागदांची देखील पूर्तता गोयल यांच्याकडून करण्यात आलेली नव्हती। ते देखील अशा पद्धतीने ही कारवाई करण्यात आलेली आहे। खरं तर हे सगळे सॅम्पल्स आता लॅबमध्ये टेस्टिंगसाठी पाठवण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये भेसळ असल्याचं संशय एफडीएच्या अधिकाऱ्यांना आहे। अर्थात जर आपण बघितलं तर बीजी गोयल अँड कंपनी ह्याचं हे मोठं दुकान आहे पुण्यातील मार्केट यार्ड या ठिकाणी। राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी देखील इथूनच जे मसाले आहेत, ड्रायफ्रुट्स आहेत ते देखील पाठवले जातात। मात्र एफडीएच्या अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने ही कारवाई केल्यानंतर एकच खळबळ उडालेली आहे। आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर या रिपोर्ट्समध्ये नक्की काय समोर येतं हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र एफडीएच्या अधिकाऱ्यांनी काल या ठिकाणी धाड टाकत ही मोठी कारवाई गोयल यांच्यावर केलेली आहे। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.